Hello my dear friends, today we are going to learn a new poem, Can You? नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकातील Can You ही नवीन कविता पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। Listen, repeat and sing with actions म्हणजेच ऐका आणि माझ्या बरोबर हावभावासह हे गाणे किंवा कविता म्हणा। Can you hop like a rabbit? Can you hop like a rabbit? Can you jump like a frog? Can you jump like a frog? Can you fly like a bird? Can you fly like a bird? Can you run like a dog? Can you run like a dog? Can you walk like a duck? Can you walk like a duck? Can you swim like a fish? Can you swim like a fish? And be still like a good child, as still as this. And be still like a good child, as still as this. आता आपण कवितेच्या प्रत्येक कडव्याचा अर्थ समजून घेऊया। कॅन यू हॉप लाईक अ रॅबिट म्हणजे तुम्ही सशासारखी उडी मारू शकता का? कॅन यू जम्प लाईक अ फ्रॉग म्हणजे तुम्ही बेडकासारखी उडी मारू शकता का? कॅन यू फ्लाय लाईक अ बर्ड म्हणजेच तुम्ही पक्ष्यांसारखे उडू शकता का? कॅन यू रन लाईक अ डॉग म्हणजेच तुम्ही कुत्र्यासारखे पळू शकता का? कॅन यू वॉक लाईक अ डक म्हणजेच तुम्ही बदकासारखे चालू शकता का? कॅन यू स्विम लाईक अ फिश म्हणजेच तुम्ही माशासारखे पाण्यात पोहू शकता का? अँड बी स्टील लाईक अ गुड चाइल्ड ॲज स्टील ॲज धिस म्हणजेच तुम्ही या चांगल्या मुलांसारखे शांत बसू शकता का? आता आपण कवितेत आलेल्या कठीण शब्दांचे अर्थ समजून घेऊया। HOP हॉप हॉप म्हणजे टुनटुन उड्या मारणे। JUMP जंप म्हणजे उडी मारणे। FLY फ्लाय म्हणजे उडणे। RUN रन म्हणजे पळणे। WALK वॉक म्हणजे चालणे। SWIM स्विम म्हणजे पोहणे। STILL स्टील म्हणजे स्थिर राहणे। विद्यार्थी मित्रांनो, आवडली ना कविता? अशाच नवीन कविता आणि व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा। धन्यवाद।